सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध भाजप असा सामना झाला। यात सचिन कल्याण शेट्टी आणि देवेंद्र कोठे हे एका बाजूने तर सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख हे एका बाजूने मैदानात उतरले होते। कल्याण शेट्टी यांच्या पॅनलला काँग्रेस नेते दिलीप माने, सुरेश हसापुरे यांची साथ लाभली। हे दोनही नेते बाजार समितीत गब्बर मानले जातात। दोन्ही नेते ज्या बाजूला त्याची एक हाती सत्ता असं समीकरण बाजार समितीत आहे। निवडणूक झाली। कल्याण शेट्टी पॅनलने अपेक्षेप्रमाणे देशमुख पॅनलचा धुव्वा उडवला। 18 पैकी 15 जागा जिंकत आपलं एक हाती अस्तित्व दाखवलं। आता भाजपला या निवडणुकीतून काय मिळालं याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे। कारण सोलापूर बाजार समितीच्या सभापती म्हणून सुरुवातीची 2 वर्ष काँग्रेस नेते दिलीप माने, त्यानंतरची 2 वर्षे जिल्हा बँकेचे माजी संचालक आणि काँग्रेस नेते सुरेश हसापुरे यांच्यासाठी ठरल्याचं आज स्पष्ट झालं। सभापती पदाचे 1 वर्ष कोणाला हा प्रश्न सध्या तरी सोडविण्यात आलेला नाही। उपसभापती म्हणून सुरुवातीची 2.5 वर्षे सुनील कळके यांना तर नंतरची 2.5 वर्षे श्रीशैल नरोळे यांच्यासाठी असल्याचं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलं। बाजार समितीच्या या पॉलिटिकल स्ट्राईक मधून भाजपला काय मिळालं याचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही। पण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांपूर्वीच याचं उत्तर द्यावं लागण्याची गरज आहे। कारण आजच्या निवडीतून अस्वस्थ झालेला भाजपचा कार्यकर्ता उद्या हा प्रश्न विचारण्याची शक्यता आहे। तुम्हाला याबाबत काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा।